होम लोन घेताना आपल्या उत्पन्नाप्रमाणे घराचा हप्ता किती घ्यावा म्हणजे ईएमआय किती घ्यावा या व्हिडिओमध्ये पाहू। बघा, आपल्याला होम लोन घ्यायचंय आणि आपला पगार 50,000 रुपये तो पण निश्चित आहे, म्हणजे दर महिन्याला 20 वर्षापर्यंत तुम्हाला 50,000 भेटणारच आहे। महिन्याचं उत्पन्न आपण 50,000 रुपये घेतलं, कुटुंबामध्ये स्वतः आहे, पत्नी आहे, 2 मुलं आहे, कदाचित आई वडील पण असू शकतात। त्यानंतर उद्दिष्ट काय, आपलं घर बांधण्यासाठी कर्ज घ्यायचं, पण आयुष्य नॉर्मल व शांततेत जगायचं। तर सर्वात प्रथम आपण घराचा खर्च पाहूया, एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी किती खर्च लागेल। बघा, अन्नधान्य किराणा म्हणजे 10,000 ते 12,000, मुलांच्या शिक्षणासाठी फी, पुस्तके, क्लास, ऍक्टिव्हिटी, बाकीच्या गोष्टीसाठी आपण 8 ते 10 किंवा 12,000 पर्यंत आपण घेतलेला आहे। वीज आहे, गॅस आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अदर एक्सपेन्सेस आहे, आपण 4,000 ते 5,000 रुपये पकडलेला आहे। त्यानंतर प्रवास, वाहतूक आहे, पेट्रोल आहे, बाहेर फिरण्याचा खर्च आहे, तो पकडला आपण 3,000 ते 5,000 रुपये। त्यानंतर औषध आहे, मोठमोठ्या गरजा आहेत, काही बाहेर फिरायला जायचं, एंटरटेनमेंट आहे, ह्या मोठ्या गरजा आपण याच्यामध्ये ठेवल्या, त्यामध्ये 3,000 ते 5,000 रुपये आपण धरलेले आहेत। त्यानंतर बचत ही खूप इम्पॉर्टंट आहे, ही अगोदर आपण केली पाहिजे, किमान 5,000 रुपये तरी आपली सेव्हिंग झाली पाहिजे। तर एकूण साधारण खर्च आपला झाला 35,000 ते 40,000 रुपये। तर 50,000 रुपये पगार असताना ईएमआय घेण्याचा अर्थशास्त्रज्ञ काय सल्ला देतात लक्षात घ्या। सामान्यतः असा सल्ला दिला जातो की ईएमआय पगाराच्या 30% ते 40% पेक्षा जास्त नसावा। जर पगार 50,000 असेल तर 30% ईएमआय पकडला तर 15,000 रुपये, 40% पकडला तर 20,000 रुपये, पण त्यापेक्षा जास्त घेतला तर तुम्हाला इकॉनॉमिकली ताण येऊ शकतो। मग आता 50,000 रुपये जर आपला इन्कम आहे तर आपण किती ईएमआय घ्यावा। बघा, 15,000 रुपये ईएमआय जर आपण घेतला तर 35,000 रुपये उरतात, घर आपलं आरामशीर चालतं। जर तुम्ही 20,000 रुपये घेतला तर 30,000 रुपयामध्ये तुम्हाला घर चालवावं लागेल, पण बचत थोडीशी कमी होईल। जर तुम्ही 25,000 किंवा 25,000 पेक्षा जास्त जर घेतला तर धोकादायक आहे, तणाव वाढेल, म्हणजे बाकीच्या गरजा तुम्हाला कमी कराव्या लागतील 20 वर्षापर्यंत। तर आता पाहू आपल्याला किती कर्ज मिळू शकतं आणि किती वर्ष मुदत धरावी लागेल। बघा, 9% व्याज धरला आपण एकदम मिनिमम आणि 20 वर्ष आपल्याला ते फेडायचं आहे, तर आपला ईएमआय येणार आहे 15,000 रुपये, साधारणतः 16 ते 17 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळेल। जर तुम्ही ईएमआय 20,000 रुपये घेतला तर साधारण तुम्हाला 21 ते 22 लाखापर्यंत कर्ज काढता येईल आणि 20 वर्ष फेडता येईल। अर्थशास्त्रीय सल्ला जर तुम्ही पाहिला तर ईएमआय 15,000 ते 17,000च्या आत ठेवावा, त्यामुळे काय होईल, घराचं कर्ज फेडता येईल आणि मुलाचं शिक्षण, घर खर्च, बचत सुद्धा करता येईल। मी बरंचसं रिसर्च करून, व्हिडिओ पाहून, बऱ्याच जणांचा सल्ला घेऊन हे कॅल्क्युलेशन तयार केलेलं आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। तुम्ही लोन घेतला आहे का, किती हप्ता घेतला, किंवा घेणार तर किती घेणार, हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।